नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। केंद्रीय अर्थसंकल्पामुळे उद्योगनगरीत कही खुशी कही गम। महाराष्ट्राची उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या आशा काल मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे पल्लवित झाल्या आहेत। शहरात मोठ्या प्रमाणावर असलेला ऑटोमोबाईल उद्योग, लघु उद्योग आणि हिंजवडीतील आयटी पार्क या सर्वांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पिंपरी चिंचवड शहराचा कणा असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी या अर्थसंकल्पात विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत। सेमीकंडक्टर उद्योग पिंपरी चिंचवडसाठी फायदेशीर। केंद्रीय अर्थसंकल्पात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 40,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यात भारतीय वाहन उद्योग आत्मनिर्भर होईल। मुंबई पुणे व पुणे हैदराबाद या दोन उच्च गती रेल्वे मार्गांच्या घोषणांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी आज दिली। बजेटमध्ये 200 औद्योगिक क्लस्टरचे पुनर्जीवन करण्यासाठी योजना सादर करण्यात आली आहे। व्यापार ते एक सवलत प्रणालीमुळे उद्योगांची देयके 45 दिवसात मिळतील, पण यासाठी सर्व उद्योगांनी या प्रणालीची नोंदणी केली तरच त्याचा फायदा होईल। विशेषतः ठराविक शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र या संकल्पनेचा विकास करण्याची आवश्यकता आहे, असेही श्री बेलसरे यांनी म्हटले आहे। पुणे लोणावळा रेल्वे मार्गाकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष। पुणे लोणावळा रेल्वे मार्गाबाबत अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही, याकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आले आहे। पुणे लोणावळा दरम्यान औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे। लाखो नागरिक दररोज या मार्गावर प्रवास करतात, यामुळे या मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढणे गरजेचे होते। फेऱ्या वाढवण्यासाठी तिसरी आणि चौथी लाईन पूर्ण होणे आवश्यक आहे। लोकलच्या कोचची संख्या देखील वाढवण्याकडे लक्ष देणे अपेक्षित होते, मात्र ते झाले नाही, अशी निराशा पिंपरी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड विभागातील 2,633 प्रवाशांनी प्रवास केला। यातून महामंडळाला 45,85,421 रुपये उत्पन्न मिळाले। स्वस्त आणि प्रामुख्याने सुरक्षित प्रवासामुळे या योजनेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसून येत असल्याची प्रतिक्रिया संत तुकाराम नगर येथील आगार प्रमुखांनी व्यक्त केली आहे। पुणे विभागातील शिवाजीनगर आगारातून सर्वाधिक 942 प्रवाशांनी पास खरेदी केले आहेत। त्यानंतर स्वारगेट 822 आणि पिंपरी चिंचवड आगारातून 356 प्रवाशांनी पास घेतले आहेत, असेही त्यांनी म्हटले। गोल्डन मॅन खंडणी प्रकरणाचा तपास 4 पथकांच्या हाती। पिंपरीतील व्यावसायिक आणि सोशल मीडियावर गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे सनी वाघचौरे यांना 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली होती। या गंभीर प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने 4 स्वतंत्र पथके सक्रिय केली आहेत। पिंपरीतील नेहरू नगर येथे राहणारे सनी नाना वाघचौरे हे हिंदी सिनेसृष्टी चित्रपटीत फायनान्सिंगचे काम करतात। कपिल शर्मा शो, बिग बॉस 16, खतरा खतरा यासारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला असून सामाजिक व व्यावसायिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सोने परिधान केल्याने ते गोल्डन मॅन या नावाने ओळखले जातात। महापौरांचे नाव आज दुपारी निश्चित होणार। संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागते याचा निर्णय आज दुपारी 2 वाजता जाहीर होईल। महापालिकेत भाजपची नगरसेवक संख्या मोठी असून 84 नगरसेवक आहेत। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अंतिम असून ते कोणाच्या नावाला पसंती देतील ती व्यक्ती महापौर पदाचा फॉर्म भरेल, असे सांगण्यात आले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।